हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भुवरी. दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रति भासला, व्यासा प्रति भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महासुतोवाच आत्मा रामाश्च मुनयोर निर्ग्रंथ अप्युरुक्रमे, कुर्वन्त्य हेतु किं भक्ती मिथ्यम भूत गुणो हती. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. सूत शौनकादिकाचा संवाद चाललेला आहे. नारद व्यास महर्षींना उपदेश करून निघून गेलेले आहेत. त्यानंतर सूत म्हणतात की शुकाचार्यासारखे आत्माराम असलेले, आत्मा रामाश्च मुनयोर निर्ग्रंथ अप्युरुक्रमे, जे निर्ग्रंथ झालेले आहेत. निर्ग्रंथचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे ज्यांच्या अहंकाराच्या गाठी, कर्माच्या गाठी, वासनेच्या ग्रंथी ज्यांच्या शिल्लक राहिलेल्या नाहीत, अर्थात जे सर्व वासनेपासून मुक्त आहेत, अहंकारातून मुक्त होऊन व्यापक केवळ ज्याला आपण संन्यस्त वृत्तीने किंवा मुक्त संग अशा स्वरूपामध्ये संचार करतायत, असा एक अर्थ आहे. आणि दुसरा ग्रंथी म्हणजे ग्रंथ. आता कोणतेच ग्रंथ वाचायचे शिल्लक नाहीत. सगळं काही समाप्त झालंय. सगळे शास्त्र, सगळे उपनिषद, सगळे पुराण, सगळ्या प्रकारच्या सर्व आध्यात्मिक बाबी सगळ्या अभ्यासून झालेल्या आहेत. म्हणून त्याला निर्ग्रंथ असं म्हणतात. तेव्हा दोन्ही अर्थ बरोबर आहेत. कारण शुकाचार्य सगळ्याच्या पलीकडे पोहोचलेले होते. असे असलेले आणि निवृत्तीमध्ये तल्लीन असलेले कुर्वन्त्य हेतुकीं भक्ती, जे अहेतुकी भक्ती करत होते. या ठिकाणी भक्तीचे दोन प्रकार, एक साधन भक्ती, दुसरी साध्य भक्ती. जी साधन भक्ती असते ती प्राथमिक अवस्थेतली, ज्याला आपण गुणी किंवा गौणी असं म्हणतात. भगवंताच्या गुणवर्णनामध्ये तल्लीन असलेली आणि गौणी, जी प्राथमिक स्वरूपाची, साधन स्वरूपाची आहे. साध्य स्वरूपाची जी भक्ती आहे ती श्रेष्ठ दर्जाची असते. कारण त्यामध्ये भगवंताला काहीच मागायचं नसतं. भक्ती करणं हा स्वभावच असतो. स्वभावच झालाय भक्ती करण्याचा. सहजच तोंडामधून हरिनाम निघतं. त्याला वेळ काळाचं बंधन नाही. का? अहो, वेळ आणि काळ आपल्यासाठी आहे. जे मुक्त अवस्थेत आहेत त्यांना वेळे काळेचं बंधन नसतं. ते मुक्त झालेले असतात. त्यामुळं अहेतुकी भक्ती, कोणत्याही प्रकारच्या इच्छेशिवाय केवळ भगवंताचंच ध्यान करणे, तो त्यांचा स्वभाव झालेला असतो. म्हणून कुर्वन्त्य हेतुकीं भक्ती मिथ्यंभूत गुणो हरिही. भगवंताच्या गुणामध्ये इत्थंभूत, परिपूर्ण, आकंठ जे बुडलेले आहेत, आकंठ कंठापर्यंत, अर्थात आपल्या समग्र जीवन ज्यांनी भगवंतमय करून टाकलेलं आहे, ज्याला म्हणतात इत्थंभूत गुणो हरिही. असे इत्थंभूत परिपूर्ण अवस्थेमध्ये पोचलेले, आता काही करायचं शिल्लक नाही, असे सुद्धा भगवंताच्या गुणामध्ये अक्षिप्त होतात, तल्लीन होतात. ते म्हणतात हरेर गुणाक्षिप्त मतीर भगवान बादरायणीही. आक्षिप्त, आक्षिप्त म्हणजे चिकटून बसतात. आक्षिप्त शब्दाचा अर्थ असा आहे की त्याला सोडित नाहीत. जे भगवंताच्या गुणांना कधीच सोडत नाहीत. सतत भगवत नामस्मरण, भगवत गुणानुकथन, भगवंताच्या कथांचं श्रवण हा त्यांचा धर्म झालेला आहे. तेव्हा असे जे विष्णू जनप्रिय, त्यांची मी आता त्यांचं आख्यान या ठिकाणी मी सांगतो. त्यामध्ये परीक्षित हे राजर्षी आहेत.
त्यांचं आख्यान सांगायला सुरुवात करतात. घडलं असं. आता इथून भागवताच्या कथेला प्रारंभ होतो. कोणता? संस्थांच्या पांडुपुत्राणाम. संस्था. संस्था शब्द संस्कृतमध्ये पांडुपुत्र यांचं संस्था म्हणजे स्वर्गारोहण असं आहे. तेव्हा पांडुपुत्राचं स्वर्गारोहण झालं, अर्थात पांडवांचं स्वर्गारोहण झालं आणि परीक्षित राजे राज्यावर बसले. नंतर त्यांना या संसारापासून निवृत्ती प्राप्त झाली आणि ते प्रायोपवेशन घेऊन गंगा तटाकी बसले. त्यांची कथा सांगायला सुरुवात करतात. का? तर कृष्ण कथोदयम. त्यामध्ये कृष्ण कथा, भगवंताच्या कथा, गाथा यांचा उदय तिथून झालेला आहे. मग सांगायला सुरुवात करतात. घडलं असं. यदा मृधे कौरव सृंजयानाम. ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध समाप्त झालं, 18 दिवसांचं युद्ध समाप्त झालं. 18 दिवसाच्या युद्धामध्ये 18 अक्षौहिणी सैन्य ठार झालं. संपूर्ण भारतवर्ष या युद्धामध्ये एकरूप झालेले होते. असा एकही राजा नव्हता की जो भारतीय युद्धात समाविष्ट झाला नाही. कुणी पांडवाकडून आले, कुणी कौरवाकडून आले. पांडव आणि कौरवाचं युद्ध हे जगातलं, त्या काळातलं, द्वापार युगातलं सर्वात मोठं युद्ध. जसं राम रावणाचं युद्ध, तसं कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होय अति. तसे मराठी गिलीचे साचे कलित लढले पानिपती. असं वर्णन गडकऱ्यांनी केलेलं, गोविंदाग्रजांनी, की पानिपतमध्ये असंच युद्ध झालं. जसं कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होय अति. द्वापार युगामध्ये हा युद्ध झालं आणि या युद्धामध्ये परिसमाप्ती कशाने झाली? तर दुर्योधनाच्या अंतिम घटका मोजण्याने झाली. आता दुर्योधन हा एक शेवटचा शिल्लक राहिला. त्याचं आणि भीमाचं गदायुद्ध झालं. ज्या गदायुद्धामध्ये भीमानी त्याच्या मांडीवरती प्रहार केला, त्यावेळेला बलरामाने अडवलं. बलरामाने सांगितलं, अरे मांडीवर मारायचं नसतं. थोडा थांबवण्याचा प्रयत्न केला. अरे भीमा, तू माझा सखा आहेस आणि दुर्योधन तर माझा शिष्य. दोघेही मला सारखेच आहे. तेव्हा दोघेही माझ्या मनाच्या दृष्टिकोनातून सारखे असल्यामुळं तुमच्यामध्ये युद्ध होऊ नये असं मला वाटतं. आणि भीम त्यांच्या मांडीवर गदा मारत असताना बलराम दादानी नकार दिला. हे युद्धाचं नियम उल्लंघन आहे असं म्हणाले. कृष्ण म्हणाले, दादा आता तुम्ही तीर्थयात्रेहून आलात, जा परत. दादाला तिथून घालवलं. का? दादा असते ते युद्ध होऊ शकलं नसतं. म्हणून दादा तीर्थयात्रेहून नुकतेच आले होते. सगळं युद्ध समाप्त झालं होतं. ते म्हणाले, अहो दुर्योधनाच्या अंताशिवाय या युद्धाची समाप्तीच होऊ शकत नाही. कारण सुरुवातच दुर्योधनाने केली, त्याचीच खुमखुमी होती. त्यामुळे युद्ध त्याच्या मृत्यूशिवाय समाप्त होऊ शकत नाही. आणि आपल्याला माहित आहे की गांधारी हिने जेव्हा दुर्योधनाला सांगितलं की तू जसा जन्माला आलास तशा अवस्थेत मला भेटायला ये, अर्थात विवस्त्र अवस्थेत भेटायला ये, कारण ती पहिल्यांदा ती डोळ्यावरची पट्टी उघडणार होती आणि त्या डोळ्यातल्या तेजानी आपल्या दुर्योधनाला वज्र अंग समान करणार होती. वज्रांग, पूर्ण अंग वज्राचं करणार होती, लोखंडाचं. आणि कृष्ण भेटले दुर्योधनाला. कृष्ण म्हणाले, अरे दुर्योधना कुणीकडे निघाला? म्हणले, आईला भेटायला. म्हणजे अशा अवस्थेत? हो म्हणले, आईने सांगितले. काय म्हणले, तुला तरी काही लाज वाटायला पाहिजे ना. आईने सांगितलं म्हणून काय झालं? ती आई जरी असली तरी लहानपणी तुझं सगळं केलंय, पण आता तू मोठा आहेस, तारुण्यामध्ये आलेला आहेस, तेव्हा हे योग्य नाही. काहीतरी वस्त्र झाकून जा, काहीतरी लाज झाकेल असं काहीतरी कर. आणि त्याला थोडंफार गुंडाळायला लावलं वस्त्र. आणि या ठिकाणी दुर्योधन आल्याबरोबर गांधारीने विचारलं, आलास का? हो म्हणले, आलो. जसा जन्माला आला तसा आला का? हो म्हणले, तसा आलो. डोळे उघडून पाहता क्षणीच लक्षात आलं, अरे 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 म्हणले, तुझी मांडी तेवढी कच्ची राहिली. का? तर मांडीवरती वस्त्र प्रावरण गुंडाळलेले होते, बाकी सगळं अंग वज्राचं झालं. कुठेही मारलं
दुर्योधनाने तरी त्याला प्रहारच लागत नव्हता. आणि म्हणून कृष्णाने सांगितलं फक्त मांडीवर मार तरच हा मरेल, नाही तर मरणार नाही. तेव्हा ही सगळी युक्ती कृष्णाची. अहो प्रत्येक क्षणी कृष्णाने त्यांचं रक्षण केलंय. तेव्हा यदामृधे कौरव सृंजयानाम वीरेश्वथो वीर गतिम गतेषु, बाकी सगळे वीर गतीला पोहोचले. आणि वृकोदरा विद्ध गदाभिमर्श, वृकोदराच्या भीमाच्या गदेने अत्यंत विव्हळ असलेला पडलेला दुर्योधन हा एका विहिरीच्या तिथे संध्याकाळच्या वेळेला पडलेला दिसला. अश्वत्थामा त्याला भेटायला आला. शेवटचा जो सेनापती होता तो अश्वत्थामा. कौरवांचा शेवटचा सेनापती अश्वत्थामा आणि पांडवांचा शेवटचा सेनापती हा सृंजय होता. याप्रमाणे हे अश्वत्थामा भेटायला आला. मित्रही होता. अत्यंत अंतःकरण दुर्योधनाच्या चरणाशी त्याने लावलेलं होतं. आणि यावेळेला तो म्हटला, दुर्योधना, हे राजा, तू आजही माझा राजा आहेस. तू जरी या ठिकाणी धरणीवर पडलास तरी आजही तू माझा राजा आहेस. तुझ्यासाठी मी काही नाही काहीतरी करणार. ज्या दुर्योधनाला भीमानी मांडीवर प्रहार म्हणून करून मारला. अरे मांडीवर मारतात का? गदा युद्धाचा नियम आहे का मांडीवर मारण्याचा? मग अशा अधर्माने तुला ज्या दुर्योधनाला भीमाने मारलं त्या पांडवांना नक्कीच काहीतरी अशी मी शिक्षा देईन की जे आयुष्यभर ते विसरणार नाहीत. दुर्योधनाला लक्षात नाही आलं. काय? तो म्हणे हरकत नाही, ठीक आहे, तू जरी स्वर्गात गेलास तरी स्वर्गात तुला आनंद वाटेल अशी कृती मी करेन. असं म्हणून त्याने एक गोष्ट दाखवली. एका झाडावरती एक दिवाभीत बसलेलं होतं. दिवाभीत त्याच्याकडे त्यांनी आपल्या अंगुली निर्देश केला आणि सांगितलं, ते दिवाभीत पाहिलं का? दिवाभीताने काय कावळ्याचे, कोकिळेचे बारीक बारीक पिलं आणलेले होते आणि ते दिवाभीत ते पिलं खात होता. हे त्यांनी फक्त दाखवलं. त्यांच्या लक्षात नाही आले दुर्योधनाच्या हा काय दाखवतोय. आणि म्हणाला, बस मी हेच करणार, म्हणजे पिलं ठार मारणार. बस ठरवलं आणि गेला रात्रीच्या वेळेला अत्यंत लपट छपत. आता या वेळेला जिथे युद्ध चाललेलं होतं त्याच रणांगणा समरांगणावरती बाजूला यांची राहण्याची सोय केलेली असायची. शिबिरं असायचे. शिबिरं म्हणजे तात्पुरती सोय. राजमहाल नव्हता, शिबिरं होते. या शिबिरामध्ये हे राहत होते. आणि भरतो प्रियम द्रौणी रतिस्मपाश्चन, आपल्या मित्राला आनंद होईल अशा प्रकारची कृती करावी म्हणून तो निघाला. आणि रात्रीच्या वेळेला लपट छपत, कुणीही पाहत नाही अशा वेळेला, सगळे झोपलेले असताना तलवार घेतली आणि द्रौपदीचे 5 मुलं कापून काढले. त्यांचे मस्तक घेतले आणि दुर्योधनाकडे आला. दुर्योधना, हे पहा. दुर्योधनाने पाहिलं 5 मुलांचे मस्तक द्रौपदीच्या स्वपताम शिरांसी. आता या ठिकाणी दुर्योधन किती वाईट असला तरी सुद्धा दुर्योधन काही बाबतीत चांगला होता. या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की दुर्योधनाने ते मस्तक पाहिले तर त्याला वाईट वाटलं. दुर्योधन म्हणाला, अरे अरे अरे, तू असं का केलंस? ते काय आपले शत्रू होते का? अरे आपले शत्रू पांडव होते. हे लहान मुलं आहेत. लहान म्हणजे साधारणतः 15-16 वर्षाची मुलं होते. या मुलांनी आपलं काय बिघडविलं? त्यांना का मारलं बरं? उपाहरत त्यांनी हे मस्तक तोडले, आणले आणि दुर्योधनाला दाखवले. भागवतकार म्हणतात, तज्जुगुप्सितम कर्म विगर्हयंती. भागवतकारांनी सुद्धा म्हणजे व्यास महर्षींनी सुद्धा दुर्योधनाला दोष दिलेला नाही. हा अश्वत्थामा मात्र अत्यंत नीच हे दाखवले, स्पष्ट केले. कारण दुर्योधन काय म्हणतो, अरे अरे तज्जुगुप्सितम, त्यांनी जुगुप्सा केली, निंदा केली. त्यांनी त्याबद्दलचा आपला त्रागा प्रगट केला. आणि अरे अरे अरे, जुगुप्सा म्हणजे काय? ज्याला आपण अत्यंत आपल्या मनातली वाईट गोष्ट प्रगट करणे, निंदा व्यंजक किंवा हे वाईट झालं अशा प्रकारचे शब्द त्यांनी काढले. आणि ही जी कृती आहे तुझी ती योग्य नाही असं सांगितलं. उपाहरत विप्रियमेव तस्य, विप्रिय शब्द वापरला. विप्रिय, त्याला आवडलं नाही हे.
प्रिय म्हणजे आवडणे, विप्रिय म्हणजे न आवडणे. दुर्योधनाला सुद्धा ही गोष्ट आवडली नाही. ही जुगुप्सित कर्म, हे वाईट कर्म त्याला आवडलं नाही. पण त्याचं गर्ह म्हणजे निंदा, गर्हयंती, त्याची निंदा करावी असं निंद्य कर्म तू केलंस. पण तो म्हणाला मला वाटलं मी केलं, तुझ्या आनंदासाठी केलं. आणि या ठिकाणी भर्तृ दुर्योधनस्य स्मृती वितर्के इत्येवं प्रियम स्यादि पश्यन् तस्य द्विप्रियमेव वाक्यांतरम विप्रिय हेतु जुगुप्सितमिती, असं भागवतकारांनी टीकाकारामध्ये म्हटलंय. या ठिकाणी दुर्योधन हा जरी पांडवांच्या बाबतीत वाईट असला, त्याचं मन जरी वाईट दृष्टिकोनातून पांडवाकडे पाहत असलं, तरी जगासाठी तो चांगला होता, इतरांसाठी तो चांगलाच होता. आणि जेव्हा उरुभंग नावाचं नाटक ज्या भासांनी लिहिलंय, त्या भासाने मात्र दुर्योधनाला मृत्यूसमयी चांगलंय म्हणून सांगितलं. मृत्यूसमयी दुर्योधन जेव्हा पडला भीमाच्या प्रहाराने, उरुभंग नाटक फार चांगलं आहे. ज्या नाटकामध्ये भास नावाच्या नाटककारांनी संस्कृतमध्ये आपल्या दुर्योधनाबद्दलचं सज्जनत्व प्रगट केलंय, की दुर्योधन सुद्धा किती सज्जन होता हे सांगितलं. असो, माणसांच्या स्वभावामध्ये दोन्ही गोष्टी असतात, चांगुलपणाही असतो आणि वाईटपणाही असतो. सगळेच काही एकदम काजळासारखे काळे नसतात. तेव्हा हे व्यास महर्षींचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येकाच्या स्वभावातला चांगुलपणाही मांडलाय आणि वाईटपणाही मांडलाय. माता शिशूनाम निधनम सुतानाम. सकाळ झाली, सकाळ झाल्याबरोबर द्रौपदी उठली आणि बाकीचे सगळे उठण्याच्या आत तिने पाहिलं तर आपल्या मुलांचे या ठिकाणी मुखच नाहीयेत. सगळे मुलं या थारोळ्यात पडलेत रक्ताच्या आणि मोठी अस्ताव्यस्त स्थिती पाहिल्याबरोबर ती एकदम ओरडू लागली, आरडू लागली, रडू लागली आणि मोठ्याने तिनं गळा काढला. तदा वृषद बाष्प कला कुलाक्षी ताम सांत्वयन्नाह किरीटमाली. किरीटमाली म्हणजे कृष्ण. कृष्णा 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 एवढा एकच कृष्ण होता की जो तिला नेहमी मदत करणारा. तिच्या तोंडी एकच नाव होतं. जेव्हा अतीव दुःखाचा प्रसंग येतो तेव्हा कृष्णाचं नाव, कृष्णा म्हणून तिने आवाज दिल्याबरोबर कृष्ण धावत आले. काय झालं, काय झालं, का ओरडली, का रडू लागली, तिने दाखवले. आपले 5 मुलं, मस्तकविहीन मुलं पाहिले, त्यांच्या अंगातून रक्त निघतंय आणि त्यांची प्रेत अवस्था झालेली पाहिल्याबरोबर कृष्णाने ओळखलं, अरे हे कोणाचं कृत्य आहे. थांब, आधी द्रौपदीचं सांत्वन केलं. रडू नको द्रौपदी, तू काळजी करू नकोस. ज्यांनी कोणी हे असं वाईट कृत्य केलं असेल त्याला मी तुझ्या समोर आणतो आणि तू म्हणशील ती शिक्षा देतो. तदा शुचस्ते प्रमजा भद्रेय. आणि तिला तिचं सांत्वन केलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवला, तिचे अश्रू पुसले आणि एवढ्यात अर्जुन आले, भीम आले, धर्मराज आले. हे सर्व उभा राहिले. काय म्हणले, काय झालं, कुणी केलं. कृष्ण म्हणाले थांबा, आपण शोध घेऊ. गांडी व मुक्तेर विशुकै रूपा हरत. चल म्हणले. अर्जुनाला म्हणाले, अर्जुना चल, तुझं धनुष्यबाण बरोबर घे, रथ सज्ज कर आणि चल. कुठे जायचे, चल मी सांगतो तिकडं. इति प्रियान बलगुरु चित्रजल्पैही. सगळ्यांचं सांत्वन करून भगवान गोपाल कृष्ण आणि अर्जुन निघाले. कृष्णाला माहित होतं की यांनी वाईट कृत्य केलंय तर हा काही मोठ्या रस्त्याने कधी जाणार नाही. का, जो गुन्हेगार असतो तो नेहमी लपत छपत जातो. जो चोर असतो तो नेहमी लोकांना आपण दिसणार नाहीत अशा पद्धतीने जातो. हा तर महाभयंकर अशा प्रकारचा आतताई आहे. त्यांनी हे वाईट कृत्य केलंय, जगाच्या दृष्टिकोनातून ज्याची निंदा व्हावी अशा प्रकारचं निंदनीय कृत्य केलंय, त्याला तो काही मोठ्या रस्त्याने जाणार नाही. तो नेहमी अरण्यातून, कोणत्या तरी एखाद्या गिरी गौभरातून, राणा वनातूनच पळणार. म्हणून कृष्णाने तिकडं रथ नेला, मोठ्या रस्त्याने नाही नेला. तमापतंतम सविलक्ष दूरात. आणि पाहिल्याबरोबर अरे चालता 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 गिरी, गौभर, कंदर, झाड, झुड, झुडप सगळे प्रत्येक ठिकाणी कृष्णाचं लक्ष होतं. आणि अर्जुन मागे उभे, हातामध्ये धनुष्यबाण घेऊन. कृष्ण रथ चालवतायत, निघाले. एका झाडामध्ये खसपस दिसली काहीतरी. अरे काय,
हाच आहे, हाच पक्का आहे, हाच अश्वत्थामा आहे, ज्याने आपल्या तुझ्या मुलांना मारलं, तोच आहे. पाहिल्याबरोबर तो स्वतःचा जीव वाचवीत पळत होता. पराद्रवत प्राण परिसुरव्याम यावत गमम रुद्र भया यथार्कः. या ठिकाणी एक उदाहरण दिलेले. तो लपत छपत पळत चाललेला होता. त्याच्या पायानेच पळत होता, त्याला रथ कुठं होता. तो तसाच पळत चाललेला आणि पराद्रवत घाबरत आपल्या प्राणाचं रक्षण करत तिथून जे निघाला लपत. पाहिल्याबरोबर यांनी उदाहरण दिले. यावत गमम रुद्र भयात यथार्कः. दोन अर्थ आहेत. यावत भयात, तो भयाने घाबरला होता. यथार्कः आणि यथार्कः असे दोन्ही शब्द आहेत. काही ठिकाणी यथार्कः आहे, काही ठिकाणी यथार्कः आहे. आता यथार्कः म्हणजे काय ते सांगतो. अर्क म्हणजे सूर्य. ज्याप्रमाणे ज्या वेळेला एकदा एक विद्युन्माली नावाचा राक्षस होता. हा विद्युन्माली नावाचा राक्षस महादेवाची उग्र तपश्चर्या करून त्याने महादेवाकडून एक विमान प्राप्त करून घेतलेलं होतं, सोन्याचं विमान. आणि ज्वल जहाल विमान, सोन्याच्या विमानात तो बसायचा आणि जिकडे सूर्य नाही तिकडे जायचा. आता सूर्य एका गोलार्धात आहे, तो दुसऱ्या गोलार्धात जायचा, तिकडे प्रकाश पडायचा. आणि सूर्य तिकडे गेला की इकडे यायचा, इकडे प्रकाश पडायचा. सूर्याला वाटलं, अरे आपल्या इतका प्रकाशमान कोण आहे. हा विद्युन्माली आहे. आणि त्यांनी एवढं विमानामध्ये बसलेलं आहे, मोठं सोन्याचं जाज्वल्य विमान त्यांनी पाहिलं. आणि सूर्याला वाटलं याचं विमान जाळून टाकावं, म्हणून यांनी विद्युन्मालीचं विमानच जाळून टाकलं. विमान जाळून टाकल्याबरोबर महादेव घाबरले. महादेव म्हणले, अरे काय विमान कोणी जाळलं. म्हणजे सूर्याने. मग ते चिडले. आधी त्यांना वाटलं विमान कसं जळालं, म्हणजे सूर्याने जाळलं म्हटल्यावर चिडले आणि सूर्याच्या मागे धावले. का रे, माझ्या भक्ताचं विमान जाळलं. म्हणून महादेव त्यांच्या मागे धावले. आज सोमवार आहे, महादेवाची कथा निघाली. महादेव त्यांच्या मागे धावले. आता महादेव आपल्या मागे आहेत म्हटल्यावर सूर्य जे पळाला तो काशीमध्ये आला, वाराणसीमध्ये आला आणि तिथे लोळा गोळा होऊन पडला. म्हणून सूर्याला या ठिकाणी लोलक असं नाव पडलं. लोळा गोळा, लोल. म्हणून त्याला या ठिकाणी यथार्कः, ज्याप्रमाणे सूर्य हा महादेवाच्या भयाने घाबरत पळाला, त्याप्रमाणे अश्वत्थामा घाबरत पळाला. हा एक अर्थ आहे यथार्कः. आणि यथाकः असा एक दुसरा अर्थ आहे. यथाकः मध्ये असं आहे की जेव्हा ब्रह्मदेव सरस्वतीच्या मागे हरिण बनून लागले, मृग रूप धारण करून लागले, त्यावेळेला कहा म्हणजे ब्रह्मदेव, क म्हणजे ब्रह्मदेव. जसं आपण आज केशव शब्द वापरतो, क ईश आणि व. क ईश, के झालं आणि व, मग क ईश आणि व म्हणून केशव झालं. हे केशव नाव तिघांचं आहे. ब्रह्मा विष्णू महेश. कश्च ईशष्ट वश्च समाराहा केशवा. क ईश आणि व यांचा समाहार द्वंद्व म्हणजे केशव, त्यांचं एकत्रीकरण म्हणजे केशव. म्हणून कश्च वश्च ईशश्च समाराहा. व म्हणजे ब्रह्मदेव, क म्हणजे ब्रह्मदेव, व म्हणजे विष्णू आणि ईश म्हणजे महादेव. म्हणून क म्हणजे ब्रह्मदेव. कस्य असा शब्द जेव्हा भागवतात एका ठिकाणी आलेला आहे, कस्य रूपमभेद द्वे हम. कस्य म्हणजे ब्रह्मदेवाचे, कोणाचे नाही. कस्य म्हणजे कोणाचे नाही. क म्हणजे ब्रह्मदेव, स्य म्हणजे चे, षष्ठी विभक्ती. तेव्हा कस्य रूपमभेद द्वेधम, ब्रह्मदेवाचे दोन भाग झाले, एक मनु आणि दुसरी शतरूप. इथं क म्हणजे ब्रह्मदेव. तेव्हा इथे सुद्धा यथाकः म्हणजे ब्रह्मदेव ज्या वेळेला सरस्वतीच्या मागे हरिण बनून लागले, त्यावेळेला महादेव यांना राग आला आणि ते ब्रह्मदेवाच्या मागे लागले. इथे पुन्हा महादेवाचीच कथा. त्यावेळेला ब्रह्मदेव जसे पळाले तसा हा अश्वत्थामा पळाला, असे दृष्टांत दिलेला आहे. म्हणून पराद्रवत प्राण परिसुरव्याम यावत गमम रुद्र भयाद यथार्कः किंवा यथाकः यदा शरण्यमात्मानो. आणि मग आता
कृष्ण आपल्या मागे येत म्हटल्यानंतर अश्वत्थामाला कळालं की आता आपलं काही खरं नाही. बस गोपाल कृष्ण जर आणि अर्जुन आलेत म्हटल्यानंतर आपलं प्राण आता कोणी वाचू शकत नाही. पाहिल्याबरोबर त्यांनी आपल्या स्वतःला वाचवण्यासाठी ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. ब्रह्मास्त्राचा प्रयोग अश्वत्थाम्याला येत होता, पण त्याचा उपसंहार करता येत नव्हता. अश्वत्थामा हा द्रोणांचा पुत्र आणि द्रोण यांचा पुत्र असल्यामुळं आपल्या पुत्रावर प्रीती होती द्रोणाचार्यांची, आपल्या पुत्रावर प्रेम होतं. एके दिवशी द्रोणाचार्यांनी सगळ्या मुलांना पाणी आणायला सांगितलं. पाणी घेऊन या म्हणजे नदीवरून पाणी आणायचं. सगळ्यांना बारीक 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 तोंडाच्या घागरी दिल्या आणि अश्वत्थाम्याला मोठ्या तोंडाची घागरी दिली. अश्वत्थामा पटकन पाणी घेऊन आला. आल्याबरोबर त्यावेळेला ब्रह्मास्त्र शिकवायचं त्याला, कारण सगळे असल्यावर कसं शिकवता येईल. बाकीच्यांनी आले, उशिरा आले, तोपर्यंत ब्रह्मास्त्रातला अर्धा भाग झाला होता. अर्जुनाच्या लक्षात आलं अश्वत्थामा लवकर का गेला. तेवढ्यात अर्जुन तिथे आले. अरे म्हणले तू आला का. म्हणले हो, तुम्ही काय शिकवायले. बरं म्हणले बस आता तू. ब्रह्मास्त्र विद्या अर्जुनाला शिकवली तशी त्यालाही शिकवण्यात आली, बाकीच्यांना कोणाला आले नाही. आणि ब्रह्मास्त्राचा उपसंहार हा अर्जुनाने मात्र शिकला आणि याला तो जमला नाही, ज्यांनी तो शिकलाही नाही. म्हणून याला फक्त ब्रह्मास्त्र टाकायचं माहित होतं. तो म्हणला आता काही नाही, काही होऊ जगाचं. याला म्हणतात आतताई लोक असे असतात. आतताई म्हणजे अतिरेकी. थोडक्यात जगाचं काही हो, काही झालं तर मला काय त्याचं, मी मरून जाईल आणि याच्यासोबत सगळे लोकही मरून जातील. हे आतताई असे असतात. आत्मविघाती काय असतात, स्वतःमध्ये बॉम्ब ठेवतात. मग ते जळणार नाहीत का, हो जळतील, पण समोरचाही माणूस जळेल. लोकांची काळजी नाही आणि स्वतःची नाही. त्यांनी ब्रह्मास्त्र घेतलं आणि आकाशात फेकलं. यदा शरणम आत्मानं मैक्षत श्रांत वाजिनम. श्रांत वाजिनम, वाजी म्हणजे घोडे. ज्या वेळेला थोडे थांबले, इकडे यांनी ब्रह्मास्त्र सोडलं कारण कृष्णाचे घोडे थांबले. आता याला पकडायचं म्हणलं, कृष्णाने घोडे थांबवले. तेवढ्यात त्यांनी ब्रह्मास्त्र सोडलं आणि शिरोमेना आत्मत्राणम द्विजात्मजहा. आत्मत्राणम, स्वतःला वाचवण्यासाठी ब्रह्मास्त्र सोडलं. अथोपस्पृश्य सलिलम. आणि ब्रह्मास्त्र सोडल्याबरोबर आकाशामध्ये हजारो सूर्य एकदम उगवावेत इतका प्रचंड प्रकाश पडला. अग्निलोळ सगळीकडे दिसू लागला. सगळं जग जळतंय की काय अशा परिस्थिती आली. हे पाहता क्षणीच कृष्ण म्हणाल्या, अर्जुना हे ब्रह्मास्त्र आहे, यावर ब्रह्मास्त्राशिवाय दुसरा उपाय नाही. तू सुद्धा ब्रह्मास्त्राचं संयोजन कर. ते म्हणे याच्यावर पुन्हा ब्रह्मास्त्र, मग जग जळून जाईल. नाही, हे ब्रह्मास्त्र तू स्वतः आत्मसात कर, कारण ब्रह्मास्त्रावर ब्रह्मास्त्र हाच उपाय आहे. विषावर विषच उपाय असतो, ब्रह्मास्त्रावर ब्रह्मास्त्रच उपाय आहे. तू याचं उपसंहार कर आणि तुझं ब्रह्मास्त्र आणि याचं ब्रह्मास्त्र तुझ्या जवळ घे. अजानन उपसंहारम प्राणकुशोपस्थिते. तेवढ्यात अर्जुनाने ताबडतोब आपले शांत गुरुचं स्मरण केलं. तिथे सुद्धा आचमन करावं लागतं. ब्रह्मास्त्र उघं नाही, आचमन करावं लागतं. डोळ्याला पाणी लावलं, केशवनारायण केला, त्याचप्रमाणे प्राणायाम केला आणि ब्रह्मास्त्राला ब्रह्मास्त्र जोडलं. अर्जुन म्हणतात, कृष्णा कृष्ण कृष्ण महाभाग भक्ता नाम भयंकर. कृष्णा हे भयंकर ब्रह्मास्त्र. ते म्हणे असू दे, आता तू तुझ्या ताकदीने हे ब्रह्मास्त्राचा उपसंहार कर. भगवान म्हणतात, वेथद्दम द्रोणपुत्रस्य ब्राह्ममस्त्रम प्रदर्शितम. हे ब्रह्मास्त्र जे अश्वत्थाम्याने सोडलंय त्याला ते परत घेता येत नाही, त्यामुळे आता तू हे कर. स्पृष्ट्वापस्तम परिक्रम्य ब्राह्मम ब्राह्माय संदधे. परिक्रम्य, एक प्रदक्षिणा मारली आणि ब्रह्मास्त्राला ब्रह्मास्त्र जोडलं आणि ताबडतोब याचं ब्रह्मास्त्र उपसंहार त्याचा करून घेतला. आपलंही ब्रह्मास्त्र आपल्या भात्यामध्ये आणलं. आणि या वेळेला काय सगळ्या जगामध्ये हाहाकार झाला. सगळीकडे कोटी सूर्य उगवावेत एवढा प्रकाश पडला. सगळं जग जळतंय की काय. दह्यमाना प्रजा सर्व सांवर्तक ममम सत. लोकांना वाटलं प्रलयच झाला की काय. सांवर्तक, सांवर्तक म्हणजे आत्यंतिक प्रलय. प्रलयाचे खूप प्रकार आहेत, 4 प्रकार आहेत. त्यापैकी शेवटचा प्रलय म्हणजे आत्यंतिक प्रलय. सांवर्तक, जेव्हा सगळं समाप्त होतं, आता सगळं जग जळून जाईल की काय असं वाटलं. पण तेवढ्यात अर्जुनाने
हे दोन्ही ब्रह्मास्त्र आपल्याकडे घेतले. आता याच्याजवळ टाकायला काही शिल्लकच राहिलं नाही. तेवढ्यात गोपालकृष्ण तिथे गेले, अर्जुन गेले आणि अर्जुनाने ताबडतोब त्या अश्वत्थाम्याला पकडलं. यावेळेला अश्वत्थामा काळा ठिक्कर पडलेला होता. त्याला रथाच्या खांबाला बांधलं. एखाद्या पशुला बांधावं त्याप्रमाणे बबंधाम अर्षताम राक्ष पशु रशनया यथा, ज्याप्रमाणे एखाद्या पशुला एखाद्या बोकडाला जसं रथाच्या खांबाला बांधावं दोरीनं, त्याप्रमाणे याला बांधलं आणि आणलं. चला म्हणल्या. परत आले. सगळे वाट पाहत होते. धर्म, भीम, नकुल, सहदेव, द्रौपदी, कुंती सगळे थांबले होते. कोण आहे हो, कोण असेल हो? तर्क केला, बहुधा अश्वत्थामाच असेल. पण इतकं वाईट कर्म कसं काय करू शकतो? तो तर ब्राह्मण आहे. आणि सगळ्यांचे डोळे कृष्णाकडे आणि अर्जुनाकडे. रथ आला, रथ थांबला. रथातून त्याला आणलं, फरफर फरफर ओढीत आणलं. पाहिल्याबरोबर शिबिराय निनिशंतम, पाहिल्याबरोबर सगळ्यांनी त्याकडे पाहिलं. द्रौपदीने पाहिलं, धर्मराजाने पाहिलं. प्रहार्जुन प्रकुपितो, अर्जुन लाल झाले होते डोळे अर्जुनाचे. प्रचंड राग आलेला होता. पाहिल्याबरोबर भीम तर हातामध्ये गदा घेऊनच उभा होता. म्हणले जो कोणी असेल त्याचं डोकं फोडतो म्हणले. आता मैनम पार्था ऐसे त्रातून. पाहिल्याबरोबर द्रौपदी एकदम समोर आली. योसावनागसे सुप्तानवधींनी बालकान. खरं म्हणजे याच्यासारखा वाईट दुसरा कोणी नाही, ज्यांनी झोपलेल्या बालकांना मारलं. एक तर ते बालक होते, ते झोपलेले होते आणि रात्र होती. अशा वेळेला या बालकांचा वध केला. असा हा मत्त, प्रमत्त, उन्मत्त असा आणि अत्यंत वाईट वागणारा, त्याला मारल्याशिवाय पर्याय नाही. प्रपन्नम विरथम भीतम. तेवढ्यात द्रौपदी समोर आली, धर्मराज आले, कृष्ण आले आणि कृष्ण म्हणाले, पार्था, माझं मत असं आहे की एकतर यांनी वाईट कृत्य केलं हे मान्य आहे, परंतु जो अश्वत्थामा आपण पकडून आणलाय तो मत्त आहे, उन्मत्त आहे. धर्मशास्त्र असं सांगतं दारू पिलेला माणूस आहे, त्याला मारू नये. का? त्याला स्वतःला देहावर नाही येतो, त्याला काय मारता? त्याला मारून काय मिळणार आहे? जो प्रमत्त उन्मत्त आहे त्याला मारू नये. त्यानंतर जो झोपलेला आहे त्याला मारू नये. जो जड आहे, जड म्हणजे वेडा, जो जड आहे त्याला काही ज्ञान नाही त्यालाही मारू नये. जो प्रपन्न आहे, प्रपन्न म्हणजे शरण आलेला आहे, त्याला मारू नये. आणि विरथ म्हणजे रथावर नसलेला त्याला मारू नये. तर यापैकी हा शरण आलाय, हात जोडलेत त्यांनी. महाराज चुकलं माझं, क्षमा करा मला. न रिपुम हंती धर्मवेद. तेव्हा अशा शत्रूला सुद्धा मारू नये. मग आता याला मारायचं का सांगा? स्वप्राणान परः प्राणान प्रपुष्णात खलाह तद्वतस्तस्य श्रेयो. अर्जुन म्हणले मारायचं नाही. नाही मारायचं का सांग, पण स्वप्राणान्य परः प्राण, जो दुसऱ्याचा घात करणार आहे, जो खल आहे, प्रवृत्तीचा आहे, त्याचा वधच केला पाहिजे असं धर्मशास्त्र सांगतं. अहो म्हणले तुम्ही दोन धर्मशास्त्र सांगू लागले, एक असं धर्मशास्त्र एक तसं धर्मशास्त्र. हो म्हणले, पण ते श्रुतमच्या भगवान तापान चालले तो मम आहारी शेषरस्तसे मान्य पुत्र. हा याप्रमाणे हे पाहिल्याबरोबर द्रौपदी समोर आली आणि द्रौपदीनं तेवढ्यात पळत 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 सगळ्यांच्या समोर हात जोडून आली. म्हणले थांबा थांबा थांबा, यांना मारू नका, मारू नका यांना. का हो? मारोदी दस्य जननी, याला मारू नका. अरे हा अश्वत्थामा आहे, हा आपल्या गुरुचा पुत्र आहे. हे अर्जुना भीमा, ज्या गुरुकडून तुम्ही ज्ञान ग्रहण केलं त्या गुरुचा हा पुत्र आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की हा त्याची आई गौतमी पतिदेवता, त्याची आई गौतमी पतिव्रता आहे, अत्यंत पतिव्रता असलेली त्याची पत्नी, आणि तिचा हा पुत्र आहे. मुलाच्या मृत्यूचं काय दुःख असतं हे मी आत्ताच अनुभवते. मुलाच्या मृत्यूचं दुःख
हे कसं सहन होत नाही आणि त्यातून ऊर फुटेपर्यंत माणसाला कसं दुःख होतं, विरह होतो, ते आता मी त्याच्यातून चालले, तो अनुभव मी घेते. तो अनुभव या गौतमीला मिळू नये. निदान गौतमी पतिदेवता असल्यामुळं, ती पतिव्रता असल्यामुळं तिला हे दुःख देऊ नका. यथा मृतवत सारतो, मी त्या मेलेल्या मुलांचं दुःख काय याचा मी अनुभव घेते, तेव्हा तिला हे दुःख तुम्ही कोणी देऊ नका. जय कोपितम ब्रह्मकुलम. आणि हा ब्राह्मण आहे, ब्रह्मकुलाचा तुम्ही शाप घेऊ नका. हा ब्राह्मण असल्यामुळं, त्याच्यात तुमच्या गुरुचा पुत्र असल्यामुळं, आणि नियम असा आहे वेदातला की वेद असं म्हणतो की पितृवै पुत्र नामासी इति वेदानुशासनम. पुत्र हा पिता रूपानेच प्रगट होत असतो. जो पुत्र असतो तो पिता रूपच असतो. पिता जरी गेले तरी तो पुत्र रूपाने ते जिवंतच असतात. त्यामुळं हे तुमचे गुरुच आहेत असं समजा. आणि गुरुला कुणी मारतं का? गुरुला कुणी ठार मारत नाही. त्याप्रमाणे ब्राह्मणाला कुणी ठार मारत नाही. म्हणून तत्कुलम प्रहदस्य आशु, जो ब्राह्मणाचा कुलवंश नष्ट करतो, त्याचं कुळ जळत असतं, सगळं कुळ जळून जातं. म्हणून तुम्ही याला सोडा. धर्मम न्यायम सकरुणम. द्रौपदी रडत रडत पुढे आली आणि तिने आपलं मत व्यक्त केलं. द्रौपदीचं मत व्यक्त झाल्याबरोबर धर्मराज म्हणतात बरोबर आहे. ही द्रौपदी म्हणते ती बरोबर आहे. एका आईचं हृदय काय असतं हे तिला कळालं. धर्मशास्त्र तिने सांगितलंय. धर्मराज म्हणतात. कृष्णाने भीमाकडे पाहिलं. भीम म्हणला या दोघांचे मला पटत नाही. हा गदा आहे, मला सांगा याला कसं मारायचं. मी आत्ताच्या आत्ता ठार मारतो. मला यांचं पटत नाही. नकुल सहदेवश्च. नकुल सहदेव म्हणले पहा बाबा तुम्ही जे म्हणाल ते प्रमाण, पण फक्त हा भीम मात्र याच्या विरोधात होता. भीम म्हटला नाही, मी याला ठार मारल्याशिवाय मला आनंद वाटणार नाही. भगवान देवी की पुत्रो येजान्यस्य योषितः तत्राहा मर्षितो भीमस्तस्य श्रेयान वद स्मृतः. भीम म्हणला नाही नाही नाही, ते काही नाही, याचा वध करणं हे श्रेयस्कर आहे. तुम्ही करत नसाल तर मला द्या, मी हाताने गदा घेऊन त्याला ठार मारतो. कृष्ण म्हणले थांब थांब भीमा, हे तुझं काम नाही, थांब थोडं. आणि मग कृष्ण मोठ्या युक्तीने हसत हसत अर्जुनाकडे बघत म्हणाले, अर्जुना आता हा बांधून आणलेला आहे, तुझ्यासमोर उभा केलाय. द्रौपदीचं मत आहे याला मारू नये, कारण हा जरी आतताई असला, आतताई वधारहणा. हा आतताई म्हणजे काय? आतताई म्हणजे अग्निद, गरद, शस्त्रपाणी, धनहरण करणारा, क्षेत्रदार हरण करणारा, असे 6 दोष ज्याच्यामध्ये त्याला आतताई म्हणतात. अग्निद अग्नी देणारा म्हणजे जाळणारा, गरद म्हणजे विष देणारा, शस्त्रपाणी हातात ज्याच्या शस्त्र आहे, त्यानंतर लोकांचे धन हरण करणार आहे, लोकांचे जमिनी जुमल्या हरण करणार आहे, लोकांच्या बायका हरण करणार आहे, असे 6 दोष ज्याला असतात त्याला आतताई म्हणतात. तेव्हा हा आतताई आहे, हा वधारहणा, हा वधालाच योग्य आहे. कृष्ण म्हणतात वधाला योग्य आहे. भीमाला आनंद वाटला, वा वा कृष्ण माझ्या बाजूने बोलले. पण द्रौपदी म्हणते तेही बरोबर आहे की हा धर्माच्या दृष्टिकोनातून याला मारणं योग्य नाही. का तर हा ब्राह्मण आहे. ब्रह्मबंधुर्न हंतव्य. हा ब्राह्मण आहे. जरी त्यांनी नीच कर्म केलेलं असलं तरी हा ब्राह्मण कुळातला आहे, त्याला मारणं योग्य नाही. पहा, ब्रह्मबंधुर्न हंतव्यम एक सांगतात आणि त्याच वाक्यात सांगतात आतताई वधारणा. आता एकाच वाक्यात दोन्ही मये वो मय वाम नान तम परिपायनुशासनम. तेव्हा हे अर्जुना, आता तू दोन्ही कर, याला मार आणि मारूही नको. मी तुझं मत या ठिकाणी व्यक्त माझ्या मनातलं सांगतो की सगळ्यांनाच आनंद झाला पाहिजे. कोणाकोणाला? कुरु प्रतिश्रुतम सत्यम सांत्वयंता प्रियम प्रियांच भीमसेनस्य. सगळ्यांना आनंद झाला पाहिजे. भीमाला आनंद झाला पाहिजे. भीमाला आनंद कधी होईल? मारल्यावर. ते म्हणतात प्रियांच भीमसेनस्य. बरं, भीमाला आनंद झाला पाहिजे तर द्रौपदीला दुःख होईल. ते म्हणे द्रौपदीला आनंद झाला पाहिजे.
म्हणजे याला सोडलंही पाहिजे. प्रियंच भीमसेनस्य पांचाल्या मह्यमेवच, आणि मलाही आनंद झाला पाहिजे, मला आनंद झाला पाहिजे, त्याचप्रमाणे द्रौपदीला आनंद झाला पाहिजे आणि भीमालाही झाला पाहिजे, सगळ्यांनाच त्यातून आनंद झाला पाहिजे असं कर. असं म्हणल्याबरोबर अर्जुन कृष्णाचं हार्द मिथा असेना, भगवंताचं हृदय जाणणारा होता. अहो, लोक शब्दाने एखाद्याला कळतं, पण शब्दापेक्षा संकेत हा श्रेष्ठ असतो, आणि ज्याला संकेतातून कळतं तो जास्त शहाणा. जर शब्दाने सांगतात ते कळतं तो मध्यम, आणि शब्दाने सांगूनही ज्याला कळत नाही तो अधम. म्हणून ते म्हणतात अर्जुन हा कृष्णाचं हृदय जाणणारा होता, या हृदयीचे त्या हृदयी घातले. उगं सांगितलंय का नाम ज्ञानेश्वर माऊलींनी? कृष्णाने आपलं हृदय अर्जुनामध्ये समर्पित केलेलं होतं. तेव्हा कृष्णाला अर्जुनाचं हृदय आणि अर्जुनाचा कृष्णाचं हृदय त्याच्या सूक्ष्म स्पंदनासह माहीत होतं. ताबडतोब त्यांनी हातामध्ये तलवार घेतली आणि त्याच्या डोक्यावरचा मणी काढून घेतला, मणी तोडला. मणी स्वाभाविकच होता, जन्मतःच आलेला होता. तो मणी तोडल्याबरोबर भळभळ 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 सगळं रक्त आलं. आहरी शेषरस्तस्य हेमारण्य पुत्र हा, आणि तो मणी काढल्याबरोबर तो निस्तेज झाला. त्याच्या डोक्यावरून सगळं रक्त खाली ओघळलं. तो मणी म्हणजे त्याचा जन्मतःच होता, तो चमचम चमचमकत होता आणि त्यामुळेच त्याचा प्रभाव होता, त्याच्यामध्ये तेज होतं. सगळं तेज त्याचं काढून घेतलं. कारण ब्राह्मणाचा वध नाही सांगितला. ब्राह्मणाने कितीही जरी वाईट कर्म केलं तरी त्याला एकतर वपनम द्रविणादानम, त्याचं वपन करावं, म्हणजे केश वपन, अर्धे केस काढावेत, अर्धी मिशी काढावी, अर्धी दाढी काढावी. वपनम द्रविणादानम, त्याच्या जवळचे धन हरून घ्यावं. आणि स्थानान निर्यापनम तथा, त्याला आपल्या गावाच्या बाहेर हाकलून द्यावं आणि त्याच्यापासूनचे सगळे संबंध तोडून टाकावेत. तोच त्याचा वध असतो. ब्राह्मणाचा वध दैहिक वध सांगितलेला नाही धर्मशास्त्राने. मग त्याचा दैहिक वध करायचा नाही, त्याला म्हणायचा आता तो कुठेही जा. एकतर अपमान झाला, अपमान हाच त्याचा वध असतो. म्हणून ते म्हणतात याप्रमाणे हा ब्राह्मण असल्यामुळं याचं धन हरण केलं, याचं तेज हरण केलं आणि याला हकलून दिलं, लाथाबुक्क्या घालून त्याला हकलून दिलं. याप्रमाणे एवं परीक्षिता धर्म पार्थ कृष्ण, याप्रमाणे त्यांनी हकलून दिल्याबरोबर इकडे सगळ्यांना आनंद झाला. कारण ज्याच्यापासून हे सगळे दुर्योधनादी आणि पांडवादी सर्वांनी शिक्षण घेतलं, धनुर्वेद शिकला, आयुर्वेद शिकला, त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारचे शास्त्र शिकले, ते गुरु प्रत्यक्ष गुरु रूपेण वर्तते. हा तो प्रत्यक्ष गुरुच आहे असं द्रौपदी म्हणाली होती. म्हणून अर्जुन सहसा ज्ञाय हरेरार्ध मतासिना मणिम जहार मूर्धन्यम द्विजस्य सहमूर्धजम. याप्रमाणे हा मणी काढल्याबरोबर त्याचं तेज सगळं संपलं. वपनम द्रविणादानम स्थानान निर्यापनं तथा एषै ब्रह्मबंधूनाम वधो नान्योस्ति दैहिकाः. याप्रमाणे त्याला हकलून दिल्यानंतर पुन्हा सगळ्यांनी आपले पुत्र ठार झाले म्हटल्यानंतर सगळ्या प्रकारचं आऊर्ध्व दैहिक कृत्य केलं आणि पुन्हा स्नान वगैरे करून शुद्ध होऊन सगळेजण परत आले. पुत्र शोकातुराः, सगळ्यांना दुःख वाटलं. अरे पाचीचे 5 मुलं ठार मारले. हे 5 मुलं या 5 जणांचे झालेले होते. अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, धर्मराज या सर्वांचे एक एक मुलं होते. हे 5 द्रौपदीचे. याप्रमाणे हे 5 मुलं नष्ट झाले आणि कृष्णालाही वाईट वाटलं. शेवटी सगळ्यांनी त्यांना तिलोदक वगैरे दिलं आणि परत आले. येथे श्रीमद भागवते महापुराणे प्रथम स्कंधे द्रौणी निग्रह नाम सप्तमोध्याय. द्रौणी निग्रह, या ठिकाणी द्रौणी निग्रह शब्द वापरलाय, म्हणजे अश्वत्थाम्याचा निग्रह केला. अश्वत्थाम्याला मारलं नाही, त्याला सोडून दिलं. आता काही लोक असे असतात की सोडून दिलं, समजा एखादा सर्प आहे, सर्पाला अर्धवट मारलं तर तो पुन्हा डूख धरतो, तो कधीतरी आपल्याला येऊन चावणार, कारण तो त्याच्या मनामध्ये डोख असतो. तसा हा ते म्हणतात की वाईट लोक वाकड्या मनाचे असतात. वाईट माणसं किती जरी त्यांच्यावर उपकार केले तरी ते वाकडेपणा त्यांचा कधी जात नाही. ते वाकडेच राहतात.
याप्रमाणे आपल्याकडे अशा अनेक उदाहरणे आहेत. पृथ्वीराज चव्हाणांनी कितीतरी वेळेला ह्या मोहम्मद घोरीचा पराभव केला. किती वेळेला केला अहो? 13, 14, 15 वेळेला मोहम्मद घोरीचा पराभव केला आणि मोहम्मद घोरीला सोडून दिलं. पण ज्या वेळेला एका युद्धाच्या प्रसंगात मोहम्मद घोरी हा यशस्वी झाला आणि पृथ्वीराज चव्हाण पराजित झाले, तेव्हा पृथ्वीराज चव्हाणाला पकडून आणलं आणि ठार करण्यासाठी उभं केलं. म्हणजे इथे त्यांनी क्षमा केली नाही. सांगायचं तात्पर्य असं की आपण क्षमा करतो, क्षमा वीरस्य भूषणम, मान्य, पण एखाद्यानी जर किती अपराध केले तरी क्षमा करावी, हे जरी खरं असलं तरी क्षमा सुद्धा कधी कधी आपल्याला महागात पडते. अर्थात या ठिकाणी या पृथ्वीराज चव्हाणासारखे केवळ शब्दवेधी होते. शब्द जिकडे येईल तिकडे बाण मारत होते आणि त्याला पकडून आणल्यानंतर राजाच्या दरबारात उभं केलं. आता त्याला मारणार, त्यावेळेला त्याला अंतिम त्याची इच्छा विचारली आणि यावेळेला त्याच्या सोबत त्यांचे एक अत्यंत जवळचे पृथ्वीराज चव्हाणाचे खूप जवळचे मित्र होते आणि तो त्याचा साथीदारही होता. तो साथीदार सोबत होता. त्यांची पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाणाचं जे वैशिष्ट्य होतं ते शब्दवेधी, जिकडे शब्द जाईल तिकडचा तो बाण लागलाच पाहिजे, हे कौशल्य त्याला पाहायचं होतं. आणि यावेळेला मोहम्मद घोरीनी संपूर्ण राजसभेमध्ये त्याला उभं केलं आणि गंमत अशी की या वेळेला मोहम्मद घोरी बसलेले होते. त्याचे मित्रही तिथं होता. मित्राने लांबून सांगितलं 4 ओळीमध्ये काय करायचंय म्हणून. याच्या हातामध्ये धनुष्यबाण दिले, याचे डोळे बांधलेले होते, डोळे फोडलेलेच होते खरं म्हणजे. पण अशाही अवस्थेत त्यांनी मोहम्मद घोरीनी नुसता एक शब्द उच्चारल्याबरोबर जिकडे बाण मारायचा तिकडे न मारता त्याने बरोबर घोरीला बाण मारला. सांगायचं तात्पर्य असं की इतके अत्यंत विचक्षण शर संधानामध्ये प्रवीण असणारी मंडळी आपल्या भारतामध्ये होऊन गेली. तेव्हा असे श्रेष्ठ दर्जाचे वीर. पण काही वेळेला दुष्ट लोक इतके वाईट प्रवृत्तीचे असतात की त्यांची वाकडी मनोवृत्ती कधी जात नाही. कुत्र्याचं शेपूट जसं वाकडं ते वाकडच राहतं, त्याप्रमाणे यांची प्रवृत्ती. आणि हे सगळे जिकडं तिकडं गेल्यानंतर मग कृष्ण म्हणाले की आता चला द्वारकेला जायची वेळ झाली, चला तयार करा, रथ सज्ज करा. रथ सज्ज करा म्हणून कृष्णाने आदेश दिला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, अरे कृष्ण निघाले, कृष्ण निघाले. सगळ्या गावामध्ये वार्ता पसरली आणि कृष्ण निघाले म्हटल्याबरोबर सगळं गावातले लोक जमा झाले. मग कृष्ण गांधारीकडे गेले, कृष्ण धृतराष्ट्राकडे गेले, त्यांचं सांत्वन केलं. का एवढे दुर्योधनाधिक सगळे गेले, 100 पुत्र ठार झाले, मग त्यांचं सांत्वन करायला नको का? कृष्णाने तेवढी नीती व्यवस्थित पाळली. कृष्ण गांधारीकडे गेले, गांधारीला म्हणाले तुमचे 100 पुत्र मेले, जाऊ दे, आता काय, तुमच्या मुलांनी जशा प्रकारचा व्यवहार केला तशा प्रकारची गोष्ट झाली. पण हे सगळे युद्धात ठार झाले, सगळे युद्ध होणारच होतं. गांधारी पुत्रशोक काढता, तिला पुत्रशोक झालाच होता. मग त्यांनी सांगितलं द्रौपदीला पुत्रशोक झाला, तुम्ही काय घेऊन बसला तुमच्या पुत्राचं. आणि मग पृथाम कृष्णांच्या माधवा, स्वतः गांधारीकडे, धृतराष्ट्राकडे स्वतः कोण कोण गेले? कृष्ण गेले, पृथा म्हणजे कुंती गेली आणि द्रौपदी सुद्धा गेली. सर्वांनी या गांधारी आणि धृतराष्ट्राचं सांत्वन केलं आणि मग कृष्ण म्हणाले बस आता माझं काम झालं. कृष्णाने एक शब्द वापरला. गांधारी म्हणली का हो, तुम्ही माझ्या 100 पोरांना मारलं? ते म्हणले हो. मी आता मारलं असं तुम्हाला दिसलं म्हणले. गांधारीला म्हटले मी आता मारलंय असं तुम्हाला दिसलं, पण तुम्ही मागचे प्रसंग आठवा म्हणले. काय? कचस्पर्श क्षता आयुषा, हा शब्द आहे कृष्णाचा. कचस्पर्श, ज्या वेळेला तुमच्या मुलांनी द्रौपदीच्या वेणीला हात घातला, केसाला हात घातला, त्याच वेळेला त्याचं आयुष्य संपलं. तुम्हाला कसं कळलं नाही? ज्या क्षणी कचस्पर्श ज्या क्षणी झाला त्याच क्षणी आयुष्याला ऱ्हास सुरू झाला. त्यांचा ऱ्हास
त्यांची अधोगती त्यावेळेला सुरू झाली. आता तुम्हाला मेलेले दिसले, पण ते त्याच वेळेला मेलेले होते, कारण काळ त्यांच्या विरोधात चाललेला होता. म्हणून कृष्ण म्हणतात कचस्पर्श क्षतायुषः. ज्या क्षणी तुमच्या मुलाला ही दुर्बुद्धी झाली त्यावेळेला तुम्ही का नाही थांबवलं त्यांना, तेव्हा त्या क्षणी त्यांचं आयुष्य समाप्त झालं. घातयित्वा सतो राज्ञ कचस्पर्श क्षतायुषः. याप्रमाणे आणि मग कृष्णाने सगळ्यांना बोलावलं. आमंत्र्य पांडुपुत्रांना बोलावलं, पांडवांना बोलावलं, सात्यकीला बोलावलं. आणि भगवान गोपाल कृष्णाने अश्वमेध यज्ञ 3 अश्वमेध यज्ञ युधिष्ठिराकडून करून घेतले. त्रिवी उत्तमकल्पकई ही असं म्हटलंय. अत्यंत चांगल्या पद्धतीचे 3 अश्वमेध यज्ञ करून घेतले. या वेळेला अश्वमेध यज्ञाला पैसा कुठून आणला, ते म्हणे ह्या जे आपण मंत्राक्षतामध्ये म्हणतो की ज्या मंत्राक्षतामध्ये ज्यांचं वर्णन आपण करतो की ज्यांच्यामुळं संपूर्ण यज्ञ श्रेष्ठ झाला. यज्ञेन यज्ञ म यजंत देवास्थानी धर्माणी प्रथमान्य आसन. ते जे मरुत्त आहेत त्या मरुत्ताने यज्ञ केलेला होता आणि या मरुत्ताने केलेल्या यज्ञामध्ये एवढी संपत्ती त्यांनी खर्च केली की सोनं पडून राहिलेलं होतं उत्तरेकडे. सोनं कोणी नेलं नाही म्हणले. कृष्ण म्हणले तुम्हाला यज्ञ करायला पैसे पाहिजेत का? म्हणे हो, पैसेच नाहीत. आणि लोकांकडून तरी एकदम कसे काय पैसे घ्यायचे? ते म्हणले घेऊ नका कोणाकडून पैसे, आताच युद्ध झालंय, एवढे पैसे खर्च झालेत. मग काय करा, उत्तरेकडे जा म्हणले. तिथे मरुत्तानी यज्ञ केलाय, नुसते सोनं पडू नये, घेऊन येते सगळं सोनं. आणि कृष्णाने सगळं सोनं घेऊन येऊन यज्ञ केले. तेव्हा हा मरुत्त आपण ज्याला म्हणतो, या मंत्राक्षतेमध्ये त्याचं वर्णन आपण करतो की त्यांच्या यज्ञामध्ये देव वाढपी होते. देवानी वाढण्याचं काम केलंय. लोकांना भात वरण त्याचप्रमाणे हे सगळे पक्वान्न वाढण्याचं काम सगळ्या देवानी वेगवेगळे देव साध्या संती देवा, साध्य नावाचे देव वाढपी होते. असो, ज्याप्रमाणे त्या देशात पावनम दीक्षू, याप्रमाणे सर्वांना आनंद झाला. आणि मग कृष्ण म्हणाले चला आता द्वैपायना अर्थात व्यास महर्षींची पूजा केली कृष्णाने. द्वैपायनादिविप्रे पुढे प्रतिपूजिता. व्यास महर्षी इत्यादी सगळे धौम्य इत्यादी ऋषी यांना कृष्णाने बोलावलं, त्यांची पूजा अर्चा केली. आणि मग पुन्हा त्यांनी सुद्धा कृष्णाची पूजा केली. प्रतिपूज्य आधी एक कृष्णाने केली, मग त्यांनी केली. आणि मग म्हणले आता मला द्वारकेला जायची घाई झालेली आहे, चला गंतुम कृतमतिर ब्रह्म, द्वारकेला जायचे. कृष्ण द्वारकेला निघालेत हे कळल्याबरोबर सगळे लोक तिथे जमा झाले. यज्ञाच्या निमित्ताने तर आलेलेच होते, पण आता ही गर्दी सगळ्या रस्त्यावर झाली. सगळीकडे पिपाण्या बाजू लागल्या, तुतारे बाजू लागले, शंख बाजू लागले, मंत्रघोष होऊ लागले. सर्वत्र आनंदी आनंद. कृष्ण जाणार म्हणून कृष्णाला पाहण्यासाठी सगळ्या लोकांची गर्दी सुरू झाली. कुणी रडू लागले, कुणी दुःखी झाले, कुणी कृष्णावरती पुष्पवर्षाव करू लागले, कुणी तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या अक्षता उधळू लागले, फुलं उधळू लागले, शंख वाजू लागले, भेरी वाजू लागल्या. आणि जे गर्दी महा एवढी झाली, एवढ्या सगळ्या लोकांची गर्दी आणि आवाज, कोणाला काय इकडे अहो काय चाललंय, काय नाही, कृष्ण चाललेत, कृष्ण चाललेत, कृष्ण. लग्नामध्ये जशी गर्दी व्हावी तशी गर्दी. आणि नान्यत्वम दभयम पश्चेत. आणि एवढ्यात सगळे कृष्णाला सोडवायला बाहेर आले रस्त्यावरती. कृष्ण रथात बसले, सात्यकी बसले आणि कृष्णाचा रथ आता निघणार. पण इकडे ही उत्तरा कृष्णाच्या नावाने कृष्णा 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 म्हणून ओरडत आली, पण तिचा आवाज कोणाला गेला नाही. अहो एवढा गोंधळ चाललेला. भेरी काय, त्याचप्रमाणे मोठमोठे हे शंख काय, हे सगळे नाद मोठाले होऊ लागले, घंट्या काय वाजू लागल्या, मंत्र काय होऊ लागले. याच्यात तिचा आवाज कोणाला आला नाही, फक्त कृष्णाला आला. आणि कृष्णाने ताबडतोब आहो, कृष्णाला आवाज कसा काय येणार नाही? कृष्ण हा चिटिके बघ नूपुर बांधे ओबी साहब सुनता आहे. साध्या मुंगीच्या पायाला लावलेल्या घुगराचा आवाज सुद्धा देवाला ऐकू येतो, तिचा येणार नाही का? भक्ताचा आवाज देवाला ऐकू येतो. याप्रमाणे कृष्णाला आवाज ऐकू आला. काय म्हणते ती म्हणत होती, अहो कृष्णा कृष्णा पाहि पाहि माया योगिन देव देव जगतपते नान्यत्वम दभयम पश्चेत यत्र मृत्यू परस्परम. कृष्णा 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 धावा, मला
वाचवा. अहो मी मेले तरी चालेल, माझ्या समोर मृत्यू उभा आहे, पण अभिद्रवती मामीश शरीस्तप्ता विभो, माझं सगळं अंग तापलंय, सगळं अंग माझं अक्षरशः जळू लागले. कामन दहतु माम नाथ मामे गर्भो निपात्यताम, मी मेले तरी चालेल पण माझ्या पोटातला गर्भ जिवंत राहावा. हा अभिमन्यूचा गर्भ होता. अर्थात ही परीक्षित हे गर्भामध्ये होते. या वेळेला अभिमन्यूचा गर्भ, हा अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू म्हणजे हा अर्जुनाचा पांडवांचा नातू, हा पोटामध्ये होता. आणि उत्तरा ओरडत होती, मला मी मेले तरी चालेल, माझा गर्भ वाचवा, माझा गर्भ वाचवा. हे ऐकल्याबरोबर कृष्णाच्या कानावर वार्ता गेली. कृष्ण धावत निघाले. लोक म्हणले, का पळाला कृष्ण, का पळाला? कोणाला काहीच कळलं नाही. कृष्णाला का पळाले, का धावले, त्यांचं वस्त्र, त्यांचं उत्तरीय एका बाजूला गळून पडलं, पण लोक त्यांचं लक्ष नव्हतं. तर हे वादमुनी श्रेष्ठ पांडवा पंचसहायकान, कृष्ण रथातून उडी मारून पळालेत म्हटल्यावर सगळे पांडव म्हणले, काय झालं, काय झालं, काय झालं? हातात सगळे धनुष्यबाण घेतले, 5-5 बाण हातामध्ये घेतले 5 जणांनी. म्हणले, कुठं बाण मारायचंय? कृष्ण म्हणले, कुठं मारू नका. कुठं सांगा? ते म्हणले, कृष्ण म्हणले, बाण मारून उपयोगच नाही. ताबडतोब आपल्या जवळचं सुदर्शन चक्र कृष्णाने काढलं, कारण ब्रह्मास्त्र त्यांनी पुन्हा सोडलेलं होतं. पुन्हा ब्रह्मास्त्र सोडलं होतं आणि ब्रह्मास्त्रावर दुसरा उपाय नव्हता ब्रह्मास्त्राशिवाय. पण पुन्हा ब्रह्मास्त्र म्हणजे हे जळालं असतं सगळं. म्हणून कृष्णाने सुदर्शनेना स्वास्त्रेनं, सुदर्शन नावाच्या आपल्या अस्त्रांसह तिच्या पोटात प्रवेश केला आणि ताबडतोब ह्या ब्रह्मास्त्राला शांत करून टाकलं. कारण ब्रह्मास्त्र शांत होणार होतं फक्त विष्णूच्याच शक्तीपुढं, म्हणून सुदर्शनास्त्र. कारण ब्रह्मापुढे इतर कोणाचं चालत नाही, पण विष्णूचं चालतं. म्हणून कृष्णाने आपल्या सुदर्शन रूपी अस्त्राने, सुदर्शनेना स्वास्त्रेन स्वानाम रक्षाम ददात विभू, तत्काळ एक पापणी लावायचा अवकाश. तर कृष्ण तिच्या पोटामध्ये सुदर्शन शस्त्राने तिला शांत करून टाकलं आणि स्वतः छोटं स्वरूप धारण करून त्या गर्भामध्ये ते प्रविष्ट झाले. आणि हातात गदा घेऊन संपूर्ण परिभ्रमत मुलकाभम, संपूर्ण सगळ्या बाजूने परिभ्रम करत 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 गर 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 फिरत होते, जशी वीज चमकावी त्याप्रमाणे. आणि एकदम शांत, पोट शांत झालं, अंग शांत झालं. तिला एकदम थंड वाटायला लागलं. आता कसं वाटतंय सगळे विचारू लागले, कारण ती म्हणत होती अंग जळतंय. ती म्हणली, आता एकदम शांत वाटते. शांत वाटतंय ना? कृष्णाने विचारलं, काय झालं? झालं ना शांत? हो म्हणले. तुम्ही आलात आणि शांत वाटलं. कृष्णाने कोणालाच सांगितलं नाही, मी सुदर्शनास्त्र टाकलं, ते असं झालं, काही बाकीचं कथन केलं नाही. कृष्णाने आपली माया या ठिकाणी प्रगट केली आणि वैराट्या कुरुतंतवे, पांडवाचा तंतू जिवंत ठेवला. वैराट्या, विराटाची मुलगी होती, त्यामुळं ही विराटाची मुलगी असलेली उत्तरा तिचा तंतू जिवंत ठेवला आणि ब्रह्मास्त्रावर प्रतिक्रिया म्हणून आपल्या स्वतःच्या सुदर्शनाचा प्रयोग केला. वैष्णवम तेजा असाध्य, वैष्णव तेज या ठिकाणी रुद्राच्या किंवा ब्रह्माच्या तेजापेक्षा वैष्णव तेज श्रेष्ठ आहे. या वैष्णव तेजाचा या ठिकाणी वापर केल्यामुळं सगळे शांत झाले आणि अमोघम अप्रतिक्रियांच सम्यधाम्यात तिथं उपशम केला, त्यामुळे शांत झाले आणि सगळ्यांना आनंद झाला. हे पाहिल्याबरोबर या ठिकाणी सगळे विचार करू लागले. म्हणले, काय झालं हो कृष्णा, काय झालं? ते म्हणले, काही नाही. या शांत झाली. म्हणले, आता तिला दुःख झालं होतं, सगळं अंग जळत होतं, एकदा शांत झालं. सगळ्यांना कोणालाच काही कळलं नाही, फक्त कुंतीला कळालं. आणि कुंती धावत धावत कृष्णासमोर आल्याबरोबर कुंतीनं कृष्णाला नमस्कार केला. म्हणले, तू माझ्यापेक्षा लहान आहेस, मी तुझ्या आत्या आहे, तू माझ्यापेक्षा लहान आहेस, पण मी तुला प्रत्यक्ष परब्रह्म म्हणून नमस्कार करते. आणि आता यानंतर कुंती आपल्या मनातलं मनोगत कसं प्रगट करील, त्यातून ती जी प्रार्थना करील ती किती महत्वाची आहे, अशी एक भक्तरूपाने केलेली प्रार्थना जी या ठिकाणी भागवतकार सांगतील, तो भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. कुंडली गौरदेर विठ्ठल, सीताकांत स्मरण, जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम.